कशी आहेस कमळी? मी ठीक आहे. अगं यशस्वी हो, मोठी हो. आजोबांना भेटायला आलो होतो. कशा आहेत ते? हा ना आजी, मला जरा एक महत्त्वाचं बोलायचं बी होतं तुमच्या संग. बोल ना. आजी, मला माझ्या आईबद्दल जरा बोलायचं होतं. कमळी ये, आपण बसून बोलूया. ये. अरे कमळी, तू कधी आलीस? कशी आहेस बाळा? मी ठीक आहे, आत्ताच आलो बघा. खरं तर काल रात्रीच मी आणि आई तुझ्याबद्दल बोलत होतो. तुला आज बोलावून घेणारच होतो. कमळी, अगं तू ते तेल आणलं होतंस बघ गावाहून, ज्याने बाबांचा मसाज करायचीस. त्याने बाबांमध्ये खूप फरक पडला होता. ते परत मागवू शकशील का? हो, त्यात काय एवढं, लगेच घेतो मागून. आणि तुम्ही नका काळजी करू, आजोबांना मालिश बी करून मी देतो. कमळी, अगं किती करतेस ग आमच्यासाठी. खरंच मला कधी कधी वाटतं की तूच का माझी नात नाहीयेस. आजी, अहो मी तुमचीच नात आहे. अगं बर, तुला काहीतरी बोलायचं होतं ना? हां, एक मिनिट. बंड्या? हा बंड्या, बोल. हॅलो, राजन काका कमळे आहे का? जरा बोलायचं आहे. हो आहे ना, देतो. हा बंड्या. हां हां, बंड्या बोल. कमळे, अगं तो RTO एजंट आहे ना, त्याच्या लॅबमध्ये गाडीचा नंबर काढण्यासाठी कागदपत्र दिली होती बघ. हा त्याचा रिपोर्ट तयार झाला आहे आणि त्याचा फोन आलता, मला बोलवलंय त्यानं. काय झालं, ऋषीभाऊंचा फोन लागत नव्हता म्हणून त्यानं मला फोन केलता. आता काय विषय झाला माहिती आहे का, मला कॅन्टीनमधनं इथनं आलता येणं झाले. अरे तू कसं टेन्शन घेतो, मी जातो की. मी जातो. हां चल, ठेवतो, बाय. हा ठीक आहे. आजी काका, माझं की नाही जरा एक महत्त्वाचं काम आहे, ते मी लगेच करून येतो. हां काय ग, काय झालं? काही प्रॉब्लेम नाही ना? नाही नाही, काहीच प्रॉब्लेम नाही, मी लगेच येतो. हां जातो, तुम्ही नका टेन्शन घेऊ. नक्की? होय होय होय, येऊ. हां. बरं, सावकाश जाग. हां. साहेबा, या जॉबचा सॉर्ट झाला ना तर खूप बरं होईल. सर, तुमच्यासारख्या टॅलेंटेड माणसाला कोण नाही म्हणणार आहे? आणि समजा एखाद्यानं नाही म्हणालं तर त्याला आपण दूरदृष्टी नाही असं समजू. साहेबा, आजकाल फक्त टॅलेंटवरती काही होत नाही. कॉर्पोरेट पॉलिटिक्स तुला काय वेगळं सांगायचं का आता? ऋषी, मला असं वाटतंय बरं का, खरं तर तुझी आवड टीचिंग करणं आहे, बरोबर आहे? मला असं वाटतं की हे टीचिंग करणं तू कमर्शियलाइज का करत नाहीस? तू म्हणजे तुझ्या स्वतःचं कोचिंग क्लास वगैरे का नाही सुरू करत? नाही, हल्ली खूप स्कोप आहे याच्यामध्ये. साहेबा, आता म्हणालाच पॅशन आहे, त्याचा असा बाजार मांडू मी? नाही नाही, हे बघ, मला नाही पटत आहे. आपण जेव्हा एखाद्याला शिक्षण प्रोव्हाइड करतो तर त्याच्यामध्ये एक सेन्स ऑफ प्युरिटी आहे, मला ती घालवायची नाही आहे. हां, ही मुलं जेव्हा आपल्याला एक गुरु मानतात तेव्हा आपण त्यांना चांगल्या क्वालिटीचं एज्युकेशन प्रोव्हाइड करणं ही आपली प्रायोरिटी असली पाहिजे. पैसे कमावणं नाही, त्याचा नाही असा धंदा करू शकत मी तरी नाही. हे आजकालचे कोचिंग सेंटर्स हेच करतात. आम्ही प्लेसमेंट्स मिळवून देऊ किंवा आम्ही इतके इतके टक्के मिळवून देऊ असे आमिषा दाखवतात आणि या सगळ्याला भरीला पाडतात पेरेंट्स आणि स्टुडंट्स. आम्हाला हॅलो हॅलो साहेबा सर, कमळी बोलायलोय. अहो ऋषी सर आहेत का तुमच्या संग? अहो त्यांचा फोनच लागना झालाय, जरा द्या की. हो आहेत की, एक मिनिट. कमी. हॅलो ऋषी सर, अहो तुमच्या फोनला काय झालंय? मी केव्हापासून फोन करतोय. अगं, अरे शिट, सॉरी, फोन स्विच ऑफ झाला. मी हॉस्पिटलमध्ये होतो ना. बोल ना. बरं ऐका, बंड्याचा फोन आला होता, त्या एजंटनं त्याला फोन केला होता. आपण जो पेपर दिला होता की नाही त्याला, त्यानं त्याचा रिपोर्ट काढलाय आणि RTOच्या त्या लॅबमध्ये बोलवलंय आपल्याला. हा, आता तो रिपोर्ट सापडला, मग आपल्याला त्या गाडीचा नंबर कळला का लगेच माझं बा कोण आहे हे कळलं आपल्याला. ग्रेट. मी येतो लगेच. तू कुठे आहेस आता? अन्नपूर्णा आजींच्या घराबाहेर आहे, त्यासाठी भेटायला आलो होतो. ठीक आहे, मी तुला तिथल्या चौकातनं पिक करतो, ये तिकडे. ठीक आहे, आलो, चालतंय. थँक्यू. नाही हो साहेब, इंटरव्ह्यूचं काय? ते होईल रे नंतर, हे महत्वाचं आहे. ऐका, एकदम फास्टच आहे गाडी.
ऋषी सर, मला की नाही म्हणजे मनातनं लईच आनंद झालाय, पण असं काय कळना झालंय हो. हो, माझ्या आयुष्यातलं सगळ्यात मोठं सत्य मला आज कळणार आहे. मला माझ्या बाचं नाव कळणार आहे. ऋषी सर, माझ्या बाचं नाव कळलं का मला माझे सगळे नातेवाईक बी समजतील. ते कोण आहेत, माझी आजी कोण आहे, आजोबा कोण आहे, काका काकी भावंड सगळी माझी जवळची माणसं मला भेटतील. खरं आयाला बा नेमकं वेगळं का झालं होतं, इतकं वर्ष वेगळं का होतं त्याचं कारण कळणार आहे. माझ्या आईला नेमकं कुणामुळे इतकी भीती वाटते, ती इतकी का घाबरते आणि तिला गोळी कोणी मारली हे सगळं बी कळणार आहे हो मला. म्हणजे लई प्रश्न, सगळ्या प्रश्नांची उत्तरं एकत्र मला मिळणार आहेत. खरं एक म्हणजे मला थोडं टेन्शन बी आलं हो. म्हणजे असं वाटायलंय का मला माझ्या बाचं नाव कळणार आहे तर तो धक्का मी कसं सहन करेन. म्हणजे इतकी वरीच मी त्यांच्यापासून लांब होतो, मला काय माहीत नव्हतं कोण आहे आणि मग ते मला सहन होईल का नाही. कमळी, मला कळतंय तुला काय वाटतंय आता ते, पण टेन्शन नको घेऊ. आपण आधी जाऊयात तिथे. आपल्याला आता गाडीचा नंबर मिळालाय, आता पत्ताही मिळाला. आता आपण तिथे जाऊ, मग बघूयात ना. मी काय म्हणतो, पत्ता सापडला की आपण आईला तिकडे घेऊन जाऊया का? म्हणजे कदाचित बाला बघून आईला मागचं सगळं जुनं आठवल. नाही 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 नाही, मग तू आत्ता एक्साइटमेंटमध्ये असा काही डिसिजन घेऊ नकोस. आधी आपण तिथे जाऊयात, त्यांच्याशी भेटूयात, त्यांना बोलूयात. ते सुद्धा तुला फर्स्ट टाइम भेटणार आहेत इतक्या वर्षानंतर, त्यांनाही धक्का बसेल ना. सो आधी त्यांना आपण आपल्या बाजूने करून घेऊया, त्यांची बाजू काय आहे ते समजून घेऊया, मग नंतर काकूंना त्यांच्याकडे घेऊन जा. ठीक आहे? ठीक आहे. दादा 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 सावकाश सावकाश उठा उठा. सावकाश. दादा हो, काय काय झालं, हे कुणी केलं? अहो ताई, 2-3 माणसं आले आणि त्यांनी सगळं. ए, त्या कमळी आणि ऋषींनी काढायला दिलेले रिपोर्ट कुठे आहेत? कोण आहेत तुम्ही? नाही सर, परवानगीशिवाय आतमध्ये कसे आलात? ए, गपचूप रिपोर्ट दे. हे बघा, दुसऱ्याचे रिपोर्ट आम्ही असे कोणाला देऊ शकत नाही. हा असा नाही ऐकणार रे. तुम्हाला जे रिपोर्ट हवे होते ना, ते पण त्या माणसांनी जाळून टाकले.